तर मित्रांनो नमस्कार, मी संदीप आगाव। मित्रांनो आपण पोल्ट्री व्यवसायाबद्दल माहिती सांगतो। पोल्ट्री व्यवसाय कसा केला जातो किंवा कशा पद्धतीने केला जातो, मर होत असेल तर काय करायला पाहिजे किंवा पूर्ण नियोजन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत असतो। तर तुम्हाला आज जे दिवस चालू आहे आपला पक्ष्यांना 18वा दिवस चालू आहे, तर याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला, कमेंट करत चला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगत चला। तर मित्रांनो सुरू करूया। तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, आपला हा 1500 पक्ष्याचा फार्म आहे। 1500 पक्ष्यामध्ये आपण पूर्ण किती पक्ष म्हणजे किती उत्पन्न काढतो वगैरे ह्या गोष्टी असतात। तर हे छोटा फार्म आहे, 1500 पक्ष्याचा फार्म आपण कंपनीला जॉईन करू शकत नाही। पण आपण काय केलंय की आपण ज्या टायमाला कंपनीला जॉईन केलता त्या टायमाला आपला पक्ष्याचा फार्म होता जवळजवळ 2000। पण आता काय झालंय की पक्षी कमी पॉईंट देतात, 1.5 पक्षी आपल्याला देतात। त्याच्यामुळे काय झालंय की पक्षाची म्हणजे पक्षी कमी झाले आणि शेड पण तेवढंच आहे, पण पक्षी कमी झाले। तर त्याच्यामुळे काय झालंय की एवढ्या पक्षामध्ये आपल्याला कंटिन्यू पक्षी येतात, कारण आपण त्याला पहिल्यापासून जॉईन आहे 12-13 वर्षापासून, म्हणून आपल्याला पक्षी याच्यामध्ये 1500 आहे। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 2 ते 2500 पक्षापासून ते सुरू करतात। त्यासाठी रस्ता चांगला पाहिजे, ह्या गोष्टी चांगल्या पाहिजे, तर ते पक्षी देत असतात। तर आज आपला 18वा दिवस आहे, थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती सांगतो। तर आजचा 18व्या दिवशी पक्षी दाखवतो तुम्हाला कसा आहे। हे आपला 18व्या दिवसाचा पक्षी आहे आणि फिडिंग व्यवस्थित आहे। हे बघा व्यवस्थित असं सगळा पक्षी आहे आपला। त्याचा तुरा वगैरे निघायला लागलाय आता, म्हणजे ते कळायला चालू होतात, कोंबडा नर मादी ह्या गोष्टी कळायला चालू होतात। आणि जे फीड असतं ते किती प्रमाणात खाल्लं पाहिजे हे बी सांगतो। तर 18व्या दिवसापर्यंत आपण हे 20व्या दिवसापर्यंत ठेवतो। ते पूर्ण भांड मोकळं झालंय। काल जे आपण फीड टाकलं होतं पक्ष्यांना, ते अशा टायमाला टाकलं होतं आणि अशा टायमापर्यंतच फीड पूर्ण खाली झालं। तर खाली झालं पाहिजे, पूर्ण भांड मोकळं झालं पाहिजे। आणि मोकळं जर झालं तर काय होतं की पक्ष्यांनी फिडिंग चांगल्या पद्धतीने होते। थोडंसं फीड गॅप पण भेटतो, एक अर्धा 5 तासाचं, किंवा पक्षी मोकळे बसून फीड रवंत करून ते जास्त म्हणजे साईज घेऊ शकतात, या असा विषय येतो। तर मित्रांनो हे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात भांडे लावलेत। जिथे एक लाईन लावली, इथे एक लाईन आहे, तिथे एक लाईन आहे, असं 1 2 3 4 5 6 7 लाईनी आहे। आणि जेवढं पक्ष्यांना समजा नाही का 350 पक्ष्यांना काय सॉरी 30 ते 35 पक्ष्यांना एक भांड पाहिजे असतं, त्या उद्देशाने आपण ठेवलं पाहिजे। तर तसं आपण ठेवलं व्यवस्थित, असं नियोजन आहे। आणि ह्या गोष्टी आपण